खुश खबर आनंदाची बातमी, खुश खबर आनंदाची बातमी। तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुश खबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार, किती जमा होणार या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। ते सर्व निर्णय काय आहे, त्या संदर्भात काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। काय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे शॉर्ट मध्ये आपण सध्या जाणून घेऊया। सर्वात पहिली जी बातमी येत आहे केवायसी संदर्भात आहे। केवायसी तुमच्यासाठी सध्या स्थितीत शिथिल करण्यात आलेली आहे। त्यानंतर तुमच्या खात्यावर 2100 रुपये 1500 वरून तुमच्या खात्यावर 2100 रुपये लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। आणि त्यानंतर तुमचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो सुद्धा तुमच्या खात्यावर लवकरच जमा केला जाणार असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। तर एकूणच तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तर त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती ऐकायला मिळणार आहे। व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण आज डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी। राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम जी अपडेट येत आहे, लाडक्या बहिणींना दिवाळीची भेट, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर येत्या 4 दिवसात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर सर्वात मोठी खुशखबर, ऑक्टोबरचा हप्ता त्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता आणि ज्या महिला निकषात पात्र झाल्या असतील आणि त्यांच्या खात्यावर जर सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असेल तर त्या सर्वच महिला ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार। आता हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की तुमच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता जमा झाला होता का? तुम्ही मला सर्व माता भगिनींनी कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असतील त्यांनी सुद्धा कळवायचं आहे आणि ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील त्यांनी सुद्धा मला पैसे जमा झाले नाही असं मेसेज करायचा आहे। तुमची काय अडचण असेल आपण त्याविषयी काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑक्टोबर महिन्याचा होणार आहे। तर आता मेन महत्त्वाचा मुद्दा होता की ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार। तर ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर येत्या 4 ते 5 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे, कारण त्या संदर्भात हालचालीला वेग आला आहे। लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी ऑक्टोबरचा हप्ता याच महिन्यात ऑक्टोबर महिन्यातच 30 तारखेपर्यंत देणार असल्याची माहिती समोर येत आहे। 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकते। आणि त्यानंतर सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे। लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य केलेली होती। केवायसी करण्यासाठी बऱ्याच लाडक्या बहिणींना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते। काही लाडक्या बहिणींची केवायसी झालेली होती, 1 कोटीपेक्षा जास्त महिलांची केवायसी झालेली होती, पण अजून बऱ्याच महिलांची केवायसी होणे बाकी होती आणि त्यांची केवायसी करण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या। कारण काही महिलांना वडील आणि पती दोन्हीही नव्हते आणि दुसरी OTP येण्यासाठी लाडक्या बहिणींना ऑप्शनच नव्हतं तिसरं काही, त्यामुळे त्या महिला अपात्र होण्याची भीती ही निर्माण झालेली होती। तर लाडक्या बहिणींना आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी आता तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे। याचं कारण नेमकं असं आहे की समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि जर लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झाल्या असत्या तर राज्य सरकारला याचा परिणाम भोगावा लागला असता। त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर केवायसी पुन्हा अनिवार्य केली जाऊ शकते। त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही केवायसी करून घेतलेली बरी। आता त्यानंतर एक तिसरी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना
निवडणुकी अगोदर, विधानसभा निवडणुकी अगोदर लाडक्या बहिणींना तत्कालीन राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर 1500 वरून लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये देऊ। तेव्हापासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहे की आमच्या खात्यावर 1500 वरून लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये कधी येणार। तर अशी माहिती समोर येत आहे की राज्य सरकार तुमच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये तुमच्या खात्यावर लवकरच जमा करतील आणि त्यासाठी दिवाळी सारखा शुभ मुहूर्त राज्य सरकारला मिळणार नाही। त्यामुळे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे की दिवाळी निमित्त 2100 रुपये राज्य सरकार तुमच्या खात्यावर जमा करू शकतात। तर लाडक्या ताईंनो, ज्या काही आजच्या घडीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत। त्यानंतर कोण महिला आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार, त्यानंतर दिवाळी बोनस वगैरे काही येणार का, तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो। दिवाळी बोनस संदर्भात अजूनपर्यंत कोणत्याही नेत्याने अधिकृतपणे माहिती दिलेली नसल्याने दिवाळी बोनस हे फक्त अफवाच असणार आहे। दिवाळी बोनस साठी अजूनपर्यंत कुठेही माहिती समोर आलेली नाही। आता ऑक्टोबरचा हप्ता हा ऑक्टोबर मध्येच तुमच्या खात्यावर जमा होईल, हेच तुम्हाला दिवाळी बोनस समजला जाणार आहे। तर ऑक्टोबरचा हप्ता आता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे, तर पाहून घ्या। निकषाची तर सर्व तपासणी झालेलीच आहे। ज्या महिला पात्र होत्या त्यांच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यात आला आणि त्याच महिलांच्या खात्यावर आता ऑक्टोबरचा पैसा सुद्धा लवकरच जमा करण्यात येणार आहे। तर लाडक्या ताईंनो, ऑक्टोबरच्या हप्त्या संदर्भात जसा पहिला मेसेज येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा। आपला जो चॅनल आहे भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा। समस्त माता भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।